हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी प्राध्यापक रामचंद्र लक्ष्मण गाडेकर, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथे मी काम करतोय. मी आतापर्यंत इंग्रजीचे अनेक पुस्तकं तयार केलेली आहेत. इजी इंग्लिश ग्रामर, इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन आणि काही वर्गासाठी मी नोट्सही तयार केले आहेत, लिंग्विस्टिकच्या MA साठी वगैरे किंवा क्रिटिकल थिअरीच्या. आणि मी बरीच वर्ष स्पर्धा परीक्षेसाठीही इंग्रजी शिकवतो. साधारणपणे 20-22 वर्ष, गेली 22 वर्ष मी इंग्रजी MPSC साठी शिकवते, जे बँकिंगला असतं, PSI, STIS किंवा कंबाईनच्या एक्झामला वगैरे. तर माझ्या एका मित्राने मला विनंती केली की सर स्कॉलरशिपसाठीही थोडंसं तुम्ही काय व्हिडिओ तयार करा. त्यासाठी मी स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून 5वीच्या आणि 8वीच्या, आता हा 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर आहे, त्या अनुषंगाने मी काय व्हिडिओ तयार करत आहे. ओके, तर आपण या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे तो बघूया. इंग्लिश फॉर स्कॉलरशिप सेक्शन फर्स्ट इंग्लिश, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. आता या ठिकाणी पहा, एक क्लॉकचे डायग्राम दिलेले आहे, घड्याळ दाखवलेलं आहे आणि घड्याळाचं आपल्याला टायमिंग समजते बघा. इथं 4च्या पुढं थोडासा आकडा आलेला आहे, तास काटा 4 वर आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे. मग 4 काटा तासवर आणि मिनिट काटा 9 वर असेल तर टायमिंग काय असतं, तर मराठीत बोलताना आपण 4:45 असं म्हणतो. 4:15 कधी होणार आहे, 4 नंतर हा आकडा जर हा असता, मिनिट काटा हित असता तर 4:15 झाले असत्या, हित असता तर 4:30 झाले असते, हाय म्हणून 4:45. आता हे इंग्लिश मध्ये कसं बघायचं, तर आता आपण प्रथम ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. आपण काय म्हणले, त्याने इनकरेक्ट ऑप्शन विचारलाय. आता चूज द इनकरेक्ट ऑप्शन. पहिला काय सांगितलंय, 4:45, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. 4:45 म्हणजे 4:45. जर 5:15 वाजले असतील तर आपण 4:15 असं म्हणतो. इथं 3/4 3 क्वार्टर म्हणजे प्रत्येक क्वार्टर मध्ये 15 मिनिटं असतात. 3 क्वार्टर म्हणजे किती झाले, 15 असं झाले, किती झाले, 45. हे बरोबर आहे. 2:15. आता 2 क्वार्टर म्हणजे 30 मिनिटं आणि 45 मिनिट्स पास्ट 4, हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट आन्सर आपल्याला हे सांगता येईल. कळालं का बघा. तर अशा प्रकारचे प्रश्न कसे वाचायचे, घड्याळामध्ये असं जर दिलं असेल, समजा उदाहरणार्थ हा जर काटा किंवा हा घड्याळ काटा आहे, हा समजा काटा 4 वर असतं, बरोबर असं 4 वाजलेलं असं दाखवलं असतं, तर आपण कसं वाचलं असतं, इट इज 4 o'clock असे वाचलं असतं. व्हॉट इज द टाइम मेड बाय युअर वॉच, और इट शोज 4 o'clock, और इट इज 4 o'clock. समजा हा आकडा असा असता तर आपण हे कसं वाचलं असतं, काय वाचलं असतं, इट इज और इट्स और इट इज असं म्हणू शकतो आपण. इट्स हाफ पास्ट फोर म्हणजे और इट इज 4:30 असं म्हणण्यापेक्षा हाफ पास्ट 4 असं म्हणतात. समजा हाच आकडा आपल्याला असा दाखवायचा असेल तर आता जिथे दिलेला आहे तर आपण काय विचार करतो, इट इज 4:45. क्वार्टर म्हणजे हाफ असा अर्थ किंवा पाव. समजा 5 वाजले असता आपण काय म्हणतो, इट इज 5 o'clock. समजा हा आकडा असा असता तर काय म्हणलं असतं आपण, 4:15. 4:15 असेल तर 4:15 म्हणायचं. समजा 4 वाजून 10 मिनिटं झाले असतील असं सांगायचं आहे, तर कसं म्हणणार आपण, 10:04. समजा 4 ला 10 मिनिटं बाकी आहेत, म्हणजे समजा 3:50 असतील असं आपण दाखवतो ना, 3:50 असं असेल का, असा आकडा असतो पहा, साधारणपणे असं दाखवतात. 3:50 असते तर आपण कसं दाखवायचं, काय म्हणायचं, 10 to 3. म्हणजे जर झालं असेल तर 5 शब्द वापरायचा आणि होणार असेल तर 2 शब्द वापरायचा. अशा रीतीने आपण क्लॉकवरचे एक्झाम्पल सोडवू शकतो. तर हा प्रश्न विद्यार्थ्यांना समजला असेल. हा पहिला प्रश्न होता तुमच्या परीक्षेमध्ये विचारलेला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. दिसते का बघा. असं विचारलंय बघा, चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. त्या ठिकाणी असं एक सेंटेन्स दिलेलं आहे आणि पंक्च्युएशन मार्क असं म्हटलेलं आहे. यूज पंक्च्युएशन मार्क. यूज पंक्च्युएशन मार्क्स असं म्हटलंय. प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. सेंटेन्स असा आहे पहा. दॅट्स अन एक्सलेंट. दॅट्स अन एक्सलेंट आयडिया. आणि या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट दिला आहे की ह्या ठिकाणी योग्य ते चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. तर या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे क्वेश्चन मार्क. 2 नंबरचं दिलेलं आहे कॉमा दिलेला आहे. 3 नंबरला फुल स्टॉप दिलेला आहे आणि 4 नंबरला दिलेला आहे एक्सक्लेमेटरी मार्क. आता या ठिकाणी पहा, ह्यातून आपल्याला काय व्यक्त होतंय. मी पंक्च्युएशन मार्कचा एक टॉपिक तयार केलेला आहे. पंक्च्युएशन मार्क्सवर एक मी व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही सेपरेट पहा, त्यावर तुम्हाला हा सगळा भाग लक्षात येईल. आता सेंटेन्स दिलेला आहे ते कशामध्ये आहे बघा. हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, इंट्रागेटिव्ह आहे, एक्सक्लेमेटरी आहे का इम्पेरेटिव्ह आहे. डिक्लेरेटिव्ह म्हणजे स्टेटमेंट, सरळ वाक्य आहे, विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह. इंट्रागेटिव्ह म्हणजे क्वेश्चन. सरळ वाक्य असलं तर आपण फुल स्टॉप देतो, क्वेश्चन असेल तर आपण प्रश्नचिन्ह देतो, एक्सक्लेमेटरी मार्क असेल एक्सक्लेमेटरी देतो. आता या ठिकाणी बघा, दॅट इज म्हणजे दॅट इज अन एक्सलेंट आयडिया. दॅट इज अन एक्सलेंट आयडिया, इट इज अन एक्सलेंट आयडिया हे वाक्य सरळ आहे, असर्टिव्ह आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फुल स्टॉप द्यावा लागेल. एक्सलेंट आयडिया जरी शब्द असला तरी हे तर एक्सक्लेमेटरी मार्क येणार नाही. एक्सक्लेमेटरी मार्क कधी आला असता, व्हॉट अन आयडिया और व्हॉट अन एक्सलेंट आयडिया असा जर शब्द आला असता, असं केलं असतं, व्हॉट अन एक्सलेंट आयडिया, त्या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क असतो. किंवा व्हॉट अन आयडिया असं जर प्रश्न असतात फक्त व्हॉट अन आयडिया तर एक्सक्लेमेटरी मार्क असतात, ज्यातून एक्सप्रेशन होते. पण हे वाक्य सरळ आहे. दॅट इज हा इथं दॅट्स म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ आहे, हा सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि एक्सलेंट आयडिया हा पुढचा पार्ट कॉम्प्लिमेंट आलेला आहे. हे सरळ वाक्य आहे म्हणून इथं फुल स्टॉप येईल. बघा हे लक्षात येते का पहा. तर हा ठिकाणी हे तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारलेले असतात. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की जो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. We should cut our hair hardly, regularly, terribly or recently. असा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे. We should, ह्यातून आपल्याला समजू शकते काय त्यांना त्यातून व्यक्त करायचं आहे किंवा काय त्यांना व्यक्त. रेग्युलरली, वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली असा शब्द आपण वापर करतो. वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली. असा प्रश्न आला आहे पहा. वी शुड कट, ठिकाणी तर बघा, वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली ह्या शब्दातून काय व्यक्त होत आहे पहा की आपण काय करत असतो, वेळच्या वेळेला केस कापत असतो. त्या शब्दातून तो शब्द व्यक्त होत आहे. या ठिकाणी तो शब्द दिलेला आहे, त्या शब्दातून काय व्यक्त होतंय ते आपण या ठिकाणी पाहू. इथे लिहितो म्हणजे सर, इथं दिसतंय का बघा. एक मिनिट.
1 मिनिट. या ठिकाणी बहुतेक